नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ता होसबाळे यांनी एक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही अ, जी विधानं केलेली आहेत, ती सध्याला काही जणांना धक्कादायक वाटलेली आहेत, काही जणांनी ती वादग्रस्त बनवली आहेत आणि एकंदरीतच सोशल मीडियामध्ये त्याच्यावरती प्रतिक्रिया येत आहेत. खरं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये मला तरी आक्षेपार्ह असं काही वाटलं नाही. एक नॉर्मल स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की पाकिस्ताननी जर का अशा पद्धतीच्या आगळीकी केल्या, तर त्याच्यावरती स्ट्राँग ॲक्शन घेतली पाहिजे. परंतु हे सगळं करत असतानाच डायलॉगची एक विंडो जी आहे, ती आपण सतत उघडी ठेवली पाहिजे. म्हणजेच जर का अपॉर्च्युनिटी असेल आणि जर का बोलणी करता येणार असतील, तर तशा बोलण्यांपासून आपण विन्मुख होऊ नये. किंबहुना असं करण्यासाठीच डिप्लोमॅटिक रिलेशन्स ही राखली जातात आणि ट्रेड आणि कॉमर्स सुद्धा केला जातो. अशा पद्धतीचं त्यांचं एक स्टेटमेंट आहे आणि त्याच्यावरती कडक टीका होते. त्याचं कारण स्पष्ट आहे, की गेल्या वर्षीच्या पहलगाम अटॅक नंतर अ, त्याच्याही अगोदर 2019 मध्येच पाकिस्ताननी अ, दोन्ही देशांच्या व्यापारावरती काही बंधनं आणलेली होती आणि नंतर पहलगाम नंतर तर तो ऑलमोस्ट शून्यावरती आलेला आहे असं सांगितलं जातं. शिवाय जी डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत आपली तिथे अर्थातच राजदूत काम करतो आहे याबाबत शंका नाही. पाकिस्तानचे राजदूत सुद्धा इथे भारतामध्ये आहेत. परंतु फार काही राजनैतिक हालचाली होत आहेत असं आपल्याला दिसत नाही. राजनयिक हालचाली होत आहेत असं आपल्याला दिसत नाहीये. मग होसबाळे साहेब जे म्हणाले, की अशा पद्धतीची संधी उपलब्ध असेल तर डायलॉग करता यायला हवा, अशी अरेंजमेंट तुमची तशी असायला पाहिजे. तर खरं सांगायचं झालं तर त्यांचं जे स्टेटमेंट आहे, ते वस्तुस्थितीला एक प्रकारे धरून आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी 2-3 गोष्टी फार मोठा हा व्हिडिओ करत नाहीये आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. अ, मुळामध्ये ह्या व्हिडिओला एवढं त्यांच्या विधानाला आणखी महत्त्व प्राप्त झालं कारण भारताचे जे आधीचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ मनोज नरवणे ह्यांनी त्याला दुजोरा दिला आणि ते म्हणाले, "मी ह्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे या विधानाशी." तेव्हा मनोज नरवणे साहेब आणि होसबाळे साहेब ह्या दोघांचं जे स्टेटमेंट आहे ते एकाच धर्तीवरचं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. अ, जर का तुम्हाला आठवत असेल, तर आता म्हणजे माध्यमांमधून त्याच्यावरती जास्त चर्चा होताना दिसते आहे. पण जेव्हा जनरल बाजवा हे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, त्यावेळेला भारताशी एक युद्धबंदी करार झालेला होता. हा युद्धबंदी करार तुमच्या मते काय कुठल्याही वाटाघाटींशिवाय झालेला होता? काही ना काहीतरी बैठका तर झालेल्याच होत्या. म्हणजे डायलॉग कुठल्या ना कुठल्या पातळीवरती होत होता. आणि हा डायलॉग जर का होत होता, त्याचं एक तुम्हाला रूप जे आहे ते त्या अ, नो नो वॉर पॅक्टमध्ये दिसलेलं होतं. ही जी युद्धबंदीची घोषणा होती, ती पाकिस्ताननी बव्हंशी पाळलेली सुद्धा आपल्याला दिसते. बाजवा यांच्या काळामध्ये पाकिस्तानमधलं राजकारण आणि आताचं राजकारण ह्याच्यात मतांतर पडलेलं आहे. आसिफ मुनीर यांनी सत्तेवर आल्यानंतर एक वेगळा सूर लावलेला आपल्याला दिसतो. किंबहुना जनरल बाजवा ह्यांचा मृत्यू, जो आकस्मिक मृत्यू झाला पाकिस्तानामध्ये, ते असं सांगितलं जातं, की ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि मग अ, त्यांचं डोकं कुठे काय आपटलं किंवा काय आणि त्याच्यानंतर ते शुद्धीवर येऊ शकले नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता ही जी घटना आहे, ही सुद्धा संशयास्पद मानली जात आहे. बाजवांचा अशा पद्धतीने काटा काढला गेलेला आहे का? अशा शंका सुद्धा लोक विचारतात. तेव्हा पाकिस्तानचं आजचं वातावरण आणि बाजवांच्या काळातलं वातावरण हेही वेगळं होतं. बाजवांच्याही काळात असेल किंवा या काळात कुठल्याही प्रकारे तुम्ही बघाल तर 2 देशांमध्ये जे इंटेलिजन्स लेव्हलचे जे संबंध असतात ते कायम ओपन असतात हे लक्षात ठेवा. अगदी ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर चालू होतं तेव्हा सुद्धा पाकिस्तानच्या डी-जी-एम-ओची हॉटलाईन भारताशी चालूच होती
आणि त्यावरच दोघांचीही चर्चा झाली आणि मग त्यानंतर हॉस्टिलिटीज थांबवण्याचा निर्णय घेतला गेलेला होता. तेव्हा कुठे ना कुठेतरी कम्युनिकेशन होतच असतं आणि हीच बाब होसबाळे यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या शब्दामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. अर्थात याचा अर्थ असा नाही, त्यांनी हेही सांगितलं की जर का कुठल्या आगळीकी झाल्या तर त्याला समर्थपणे उत्तरही द्यायला पाहिजे. ह्या त्यांच्या विधानाकडे सगळेजण दुर्लक्ष करताना दिसतात. ही बाब अतिशय शोचनीय आहे असं मला वाटतं. तेव्हा होसबाळे असं कुठेही म्हणालेले नाहीत किंवा त्यांचं स्टेटमेंट म्हणजे भारताचा शरणागती आहे आणि पाकिस्ताननी काहीही करावं पण हिंदू हे डायलॉगसाठी नेहमी तयार आहेत. अशी जर का कोणाची समजूत झाली असेल तर तसा अर्थ या विधानातून काढू नये असं माझं म्हणणं आहे. अर्थात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वरवरच्या जरी तुम्ही बाजूला ठेवल्या त्याला भंपकपणा म्हणा काही म्हणा तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की आजच्या घडीला जिओ पॉलिटिक्स अतिशय वेगाने बदललेलं आहे. जग हे नवी आर्थिक घडी कशी लागू होणार आहे त्याच्याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे आणि ती आर्थिक घडी बसवत असतानाच नवीन राजकीय समीकरण सुद्धा जगामध्ये येत आहेत. आजच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प हे बीजिंगच्या दौऱ्यावरती आहेत. तेव्हा एक वेगळं वातावरण आज जगामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचं स्थान काय असेल, भारताचं स्थान काय असेल, याबद्दलचे जे जागतिक मतं आहेत, ती थोडीशी लिक्विड आहेत असं आपण म्हणू, म्हणजे फ्लुइड आहेत. ती कुठेही सॉलिडिफाय झालेली तुम्हाला आजच्या घडीला दिसणार नाहीत. आणि म्हणून अशी जेव्हा नाजूक परिस्थिती असते त्यावेळेला तुम्ही जर का संवादाची दारं उघडी ठेवली नाहीत, तर परिस्थिती कुठल्याही बाजूला झुकू शकते आणि ते आपल्याला टाळण्याची गरज आहे. दुसरी बाब एक लक्षात ठेवा, की युक्रेनच्या निमित्ताने रशियाला युद्धात ओढल्या गेलं. रशिया त्या मोहाला बळी पडला आणि आज त्यांनी स्वतःची आर्थिक ताकद बऱ्याच प्रमाणामध्ये ते गमवून बसलेले आहेत आणि एक प्रकारे चीनवरती जे परावलंबित्व तयार झालंय रशियाचं, त्याचं कारण युक्रेनचं युद्ध आहे. हे कोणीही नाकारणार नाही. तीच अवस्था इराण युद्धामुळे झालेली आहे. मिडल ईस्ट मधल्या अनेक ताकदी ज्या आहेत, त्या हताश होऊन हात चोळत बसलेल्या आहेत. का? तर युद्धाचा मोह आवरला नाही आणि केवळ त्याच ताकदी नाहीत, तर खुद्द अमेरिकेला सुद्धा आपले हात त्याच्यात भाजून घ्यावे लागले आहेत. आता ह्या महाशक्ती ज्या आहेत त्यांचा प्रयत्न हाच आहे, की कसंही करून भारताला चीनच्या विरोधामध्ये उभं करायचं, एक युद्ध घडवून आणायचं आणि एक प्रकारे भारताचा युक्रेन करून टाकायचा. भारताचा युक्रेन केला, की तुमची शक्ती कमी होते, चीनची शक्ती कमी होते. मधल्यामध्ये उरलेले सगळेजण जे आहेत ते मजा मारणार आहेत. ही अवस्था जी आहे ही टाळण्याचा आटोकाट प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत, हे आपण बघतो आहोत. आणि या ह्याच्यामध्ये जर का कुठलीही मोस्ट फ्लेक्सिबल तुम्हाला राहावं लागेल लक्षात ठेवा. तुम्हाला कोणीही मोदी काय करायला बघतायत तर एक प्रकारे तटस्थ राहायला बघतायत. कुठल्याही गटामध्ये सामील व्हायला बघत नाहीत. कारण आजची परिस्थिती अशी आहे, की कुठला गट हा भविष्यामध्ये प्रबळ ठरेल ह्याची कोणीही ग्वाही देऊ शकत नाही. अमेरिका प्रबळ ठरेल, की चीन प्रबळ ठरेल, की आणि युरोप प्रबळ ठरणार आहे, रशिया प्रबळ ठरणार आहे, हे आज कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. अशा वेळेला आपलं वजन हे कुठल्याही एका गटासाठी म्हणून खर्ची घालणं ही एक मोठी घोडचूक होऊ शकते. आणि ही घोडचूक आज नरेंद्र मोदी टाळताना दिसतायत ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांना ह्या सगळ्या ज्या जागतिक शक्ती आहेत, त्या किती काळ ते सगळं टाळू देतील हा प्रश्न आहे. म्हणजे ते आपापल्या पद्धतीने असा प्रयत्न करतील आणि तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने करतील, की अखेर तुम्हाला कोणाची ना कोणाची तरी कड घ्यावी लागेल. पण कड घेण्याचा अर्थ लक्षात ठेवा, ह्यांचा मतलब एकच आहे, की आमच्या वतीने तुम्ही आमचं युद्ध तुम्ही लढा. का तुम्ही लढा? कारण भारताकडे ट्रेंड आर्मी आहे. भारताकडे भरपूर युद्धाची सामग्री आहे. हां, ते पैसे द्यायला तयार आहेत. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे ते द्यायला तयार आहेत. ते पैसे कशासाठी खर्च करायचे असतात माहिती का? हे पैसे घे आणि माझ्या कंपनीकडून अजून दारुगोळा घे आणि मग काय तर त्याचे पैसे तू नंतर फेड मला. आत्ता तू लढ. तेव्हा अशा पद्धतीचं युद्ध लढायला मोदी तयार नाहीयेत.
आणि मला नाही वाटत भारताची जनता जी आहे ती त्या मनस्थितीमध्ये आहे. तेव्हा ही जी अशी जी विधानं येतात ना, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. त्याची टर सुद्धा उडवता येत नाही. कारण कोणत्या नेमक्या परिस्थितीमध्ये होसबाळे यांनी हे विधान केलेलं आहे, याची आज आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येत नाही. होसबाळे यांचं विधान जे आहे ते मोदी सरकारच्या विरोधात आहे. त्याला गालावर चपराक मारलेली आहे किंवा जयशंकर जे म्हणतात, की द परपिट्रेटर्स ऑफ टेररिझम म्हणजे जे दहशतवाद घडवून आणतात त्यांच्याच सोबत वाटाघाटीसाठी आम्हाला बसता येणार नाही किंवा रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही. ही सगळी जी आपली वाक्य आहेत, ती वाक्य तुम्हाला आठवत असतील आणि मग तुमच्या मनामध्ये हा गोंधळ जरूर होऊ शकतो, की हे विधान म्हणजे त्याच्यापासून 4 पावलं घेतलेली माघार आहे का? पण ही माघार नाही. कारण जी नवी परिस्थिती निर्माण होते आहे, त्याच्यामध्ये काही शक्ती तुम्हाला एका कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि तो कोपऱ्यात ढकलून घ्यायचं नसेल स्वतःला, कारण एकदा तुम्ही कोपऱ्यात सापडलात, की मग तुमचं काय होईल हे तुमच्या हातात राहणार नाही. जसं ते आज रशियाच्या हातात राहिलं नाहीये आणि जसं ते आज मध्य पूर्वेतल्या अनेक देशांच्या हातात राहिलं नाहीये. खुद्द इस्रायल आणि अमेरिकेच्याही हातात राहिलेलं नाहीये. तेव्हा ही युरोप बघा इरेला पडले, की रशियाला हरवलंच पाहिजे. आज स्वतःची ताकद सगळी गमावून बसलेत. ना आर्थिक ताकद उरली, ना इंडस्ट्रियल ताकद उरली, ना त्यांच्याकडे लष्करी ताकद आहे. इतकी दयनीय अवस्था त्यांनी स्वतःची करून घेतलेली आहे. सामाजिक परिस्थिती तर इतकी बिघडली, की काही विचारू नका. तेव्हा ह्या सगळ्याला तोंड देण्यासाठी भारत तुमच्यावर हल्ले झाले तर तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. एवढी लष्करी ताकद आपल्याकडे निश्चित आहे. आपण आपला बचाव नक्की नीट करू शकतो. पण ही जी बचावाची शक्ती आहे ना, ती दुसऱ्यांसाठी खर्ची टाकायची का? त्याचे काहीतरी धोरणात्मक फायदे आहेत, म्हणून आपण आपल्याला तोशीस लावून घ्यायची का? हा प्रश्न आहे आणि हा मोदी टाळताना दिसतायत आणि ते टाळत असताना सुद्धा ते 10 पावलं अशा पद्धतीने टाकतायत, की कदाचित जी गोष्ट आपण 1947 सालापासून गमावलेली आहे, त्या गोष्टी सुद्धा आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न अनेक महाशक्ती हाणून पाडताना आपल्याला दिसतायत. काश्मीरचाच जर का तुम्ही प्रश्न घेतला, तर तिथे जसा चीन घुसलेला आहे, अमेरिका घुसलेली आहे, तसाच रशिया सुद्धा घुसलेला तुम्हाला दिसतोय. आणि ह्या सगळ्याचं समतोल साधण्याचा प्रयत्न, तारेवरची कसरत मोदी करतायत आणि त्यातून सुद्धा काहीतरी मोठं हाती घबाड घेण्याचा प्रयत्न करतायत. ही गोष्ट सामान्य नाही. तेव्हा हे जे काय बोललं जातं त्याच्याकडे एक वेळ दुर्लक्ष करा. तुम्हाला पटलं नाही तरी चालेल. हरकत नाहीये. त्याच्या होसबाळे बोलले म्हणून काय ताबडतोबीने उद्या जाऊन भारत-पाक चर्चा होणार आहे असं नाहीये. पण भारत-पाक चर्चा ट्रम्प हे काय सांगत होते लक्षात घ्या, की मी मध्यस्थी केली म्हणून हे सगळं टळलं. बरोबर आहे? हे श्रेय द्यायचंय का कोणाला तुम्हाला? कारण ते एकदा श्रेय तुम्ही द्यायला सुरुवात केलीत, की आणखी कसली-कसली श्रेय त्यांच्या झोळीत टाकायला लागतील ह्याची आपल्याला कल्पना नाहीये. तेव्हा जे काही चाललेलं आहे ते व्यवस्थित चाललंय असं मला वाटतंय. ज्या गोष्टी पडद्याआड आहेत, त्या पडद्याआड नंतर जेव्हा-केव्हा प्रकट होतील तेव्हा आपल्याला त्याचा अ, मथितार्थ कळेल आणि एक संपूर्ण त्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यू आहे, सम्यक व्ह्यू म्हणतो आपण ज्याला, त्याची कल्पना येऊ शकेल आणि म्हणून अ, होसबाळे जे बोलले ते बिलकुल हलक्यात घेऊ नका. ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. त्याची टरही उडवू नका. कारण ते टर उडवण्यासारखं बिलकुल विधान नाहीये आणि ते भारताने कशी शरणागती पत्करली, भाजपने शरणागती पत्करली, संघाने शरणागती पत्करली, अशासारखी पोरकट विधानं सुद्धा इथे लागू होणार नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. तुमचं सहकार्य आहे म्हणूनच चॅनेल चालू आहे, हे आवर्जून सांगते आहे. धन्यवाद.